ओरिजिनल पैठणी? येस मॅम, ही 100% 200 ओरिजिनल वर्षापूर्वीपासून. पैठणी जी 200 वर्षापूर्वीपासून बनत आलेली ही आसावली पैठणी. येस मॅम, ह्या साडी बनायला 6 ते 7 महिने याला कालावधी लागलेला आहे. वाह, ह्या साडी बनायला खूप सुंदर आहे. आपण येस. वाह, काय सुंदर पदर आहे, काय सुंदर त्याच्यानंतर पदर मग आहे. आपण वाह, हे वाह, वाह. बनवलंय पिकॉक पल. किती प्रेमात पडायचं या साड्यांच्या, अजून किती प्रेमात पडायचं म्हणजे. ही यांच्या दुकानातली सगळ्यात व्हायरल साडी आहे. आय नो, कारण की मी यांचे रील्स बघत होते आणि मला म्हणजे भरपूर जणांची ना इथे इन्क्वायरी या साडीसाठी होती. आता बघा वाव, ही कलांजली. डिफरंट, हो कलांजली मध्ये Yes. हे पण रिच कलेक्शन मध्ये आहे. खूप सुंदर साडी आणि एवढी छान साडी आहे ना, येस मस्त उठून दिसेल ना ही येस. प्रत्येकावर. कलर पण वा, इतके वा, वा. सुंदर आहे ना मॅडम. मला आता आवडतो हा याच्यामध्ये कलर, साधारणतः वाईन तुम्हाला कलर ना. 20 ते 22 कलर बघू शकता याच्यामध्ये. मराठी साज, मराठी मान आणि मराठमोळेपणा म्हणजे काय, तर आपली महाराष्ट्रीयन पैठणी. आणि ही पैठणी कुठे चांगली मिळते, तर ऑफकोर्स येवल्यामध्ये. तर आज मी आले येवल्यामध्ये आणि येवल्याचं खास दुकान तुम्हाला आज मी एक्सप्लोर करणार आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि येवला पैठणी म्हटलं ना की पहिलं सगळ्यात नाव येतं ते म्हणजे पंडित पैठणी, बरोबर की नाही. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पंडित पैठणीचं खास कलेक्शन. लग्नासाठी, दिवाळीसाठी आणि नवरात्रीसाठीचं खास कलेक्शन मी आज घेऊन आले आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की 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 बघायचा आहे, अजिबात स्किप करायचं नाही आहे. आज आपण बघणार आहोत सगळ्यात स्वस्त मस्त दरात ते लाखांपर्यंतच्या पैठण्या कुठे छान मिळतात, सगळं कलेक्शन बघणार आहे. ती बनवली कशी जाते हे सगळं आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर आपण आतमध्ये जाऊयात पंडित पैठणीमध्ये आणि त्यांचं कलेक्शन तर बघूयात, पण त्याचबरोबर त्या कशा बनवल्या जातात पैठण्या हे सुद्धा एक्सप्लोर करूयात. चला चला, तर आता आपण पंडित पैठणीच्या फॅक्टरीमध्ये आलेलो आहोत आणि ज्याची खूप उत्सुकता होती. आता आपण ते बघणार आहोत की पैठणी नेमकी बनते कशी. तर आपण बघू शकतो आणि परिचित सर आहेत, खुद्द ओनर आहेत आपल्यासोबत पंडित पैठणीचे. खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये. खूप छान आहे तुमच्याकडचं कलेक्शन, ते तर मला बघायचंच आहे. ऑलरेडी आपण बघितलं होतं, पण आता थेट मला तुमच्या कारखान्यातून तुमची साडी कशी बनते हे बघायला मिळते. जवळजवळ किती वेळ लागतो एक साडी बनवायला? बघा, एक साडी बनायला साधारण, आता ही जी आहे ही एकदम ट्रेडिशनल पैठणी आहे, म्हणजे मिनिमम रेंजवाली. हिला साधारण एक 6 ते 7 दिवस लागतात. 6 ते 7 दिवस. आणि प्युअर हँडलूम वाली. बट ही बेसिक झाली. मग यात जसं काम वाढतं तसं 15 दिवस, 20 दिवस, 25 दिवस, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, अगदी काही साड्यांना 1 वर्षही लागतं. 1 वर्ष लागतं. ओ, आणि जी ब्रॉकेड पैठणी असते म्हणजे जे सोन्याची जर असलेली पैठणी असते. बघा, सोन्याचं जराचं कसं आहे की बेसिकली एक 25-30 वर्षापूर्वी सोन्याचं जरा घेणारे कस्टमर खूप होते. बट आता काय झालंय, फॅशन ट्रेंड आलाय. सोनं चांदी कमी करून की फॅशनेबल किंवा डिझायनिंग किती जास्त किंवा ती चांगली घेतील त्याच्याकडे जास्त लक्ष आहे. सो आता सोने चांदीचं जर कमी करून की डिझायनिंगकडे लक्ष असतं. सो बेसिकली कोणत्या कस्टमरचा ऑर्डर असेल की सोन्याची जरी हवी आहे, चांदीची जरी हवी आहे, तर आम्ही त्यांना बनवून देतो. बट आता बेसिकली बनत नाही, बाय ऑर्डरच ते बनतं. बेसिकली तुम्ही साडी घेताना प्युअर सिल्क आहे की नाही ते खूप महत्त्वाचं आहे आता सध्या स्थितीला. कारण काय होतं, कस्टमरची चॉईस वास्ट झाल्यामुळे प्रत्येक साडी हातमागावर बनेल असं नाही. आता मेनली कस्टमरला साडी घ्यायची असेल तर प्युअर सिल्क घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे. एक आधीचा काळ होता तेव्हा लिमिटेशन्स होते डिझायनिंगला, तेव्हा आपण म्हणत होतो की नाही तुम्ही घेताना हँडलूम बघून घ्या. पण आता मी कस्टमर सगळ्यांना सांगितलं की तुम्ही प्युअर सिल्क आहे का नाही हे बघून घ्या. सो आता आपण आलोय पदर बघण्यासाठी की साडीचा पदर कसा बनला जातो ते बघायला. तो साडीचा पदर बनताना जो आहे तो पूर्ण स्पेसिफिक जो आपण काकडा म्हणतो, जे की धागे असतात, ते एक एक धागा करून तो बनवला जातो. सो पदराचं काम खूप कसरतीचं काम असतं. ओके, तर किती दिवस लागते ह्या पदराला बनवायला? बघा, हा जो पदर बनतोय स्पेसिफिक हा डबल पल्लू आहे. साधारण 2 ते 3 दिवस या पदराला लागतात. फक्त पदर बनवायला 2 ते 3? फक्त पदर बनवायला. बट जसं जसं पदर हार्ड होतो, याच्यात फॅन्सी पल्लू असतो त्याला 4 ते 5 दिवस, आणखीन हेवी पल्लू असला तर आणखीन जास्त दिवस. सो असं पूर्ण त्याच्या कामावर डिपेंड आहे. जसं काम असेल त्या हिशोबाने त्याचा टाइम लागतो त्याला. बरं, आता हा जो पदर बनतोय तो कोणत्या पैठणीचा आहे? म्हणजे याला डबल पल्लू पैठणी म्हणतात. हा बेसिक जो आपण विविंग बघितली, ज्याची आपण जी विविंग शूट केली त्याच साडीचा हा पल्लू दाखवतो आपण. ओके ओके. आता आपण जाऊयात तुमचं कलेक्शन बघायला साड्यांचं. चला जाऊयात. यस यस. चला, आता आपण यांची दोन्ही दुकानं कव्हर करणार आहोत आणि तिथे साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत. चला.
तर आता मी पंडित पैठणीमध्ये आलेली आहे आणि मला खूप भारी वाटतं. यांच्या 2 ब्रांच आहेत. आपण दोन्ही ब्रांच एक्सप्लोर करणार आहोत. आता आपण इथे बघूयात किती छान छान साड्या आहेत, काय काय आहे. मला खूप आवडलं ह्यांचं कलेक्शन. सतत माझं लक्ष इकडच्या साड्यांकडे जातोय. मला पण तुम्हाला एक्साइटमेंट आहे ही सगळं कलेक्शन दाखवण्यासाठी. तर मी जास्त वेळ घेत नाही, चला बघूयात. तर येवल्याचं प्रसिद्ध दुकान पंडित पैठणी आज आपण व्हिजिट करतोय आणि यामध्ये आपण त्यांची दोन्ही दुकानं बघणार आहोत. मंडळी इकडे खूप सुंदर साड्या मिळतात. इकडची खासियत काय माहिती आहे का, तर इकडची पैठणी एकदम ओरिजिनल असते आणि खूप सुंदर सुंदर रंग, खूप सुंदर सुंदर व्हरायटी तुम्हाला इकडे एका छताखाली बघायला मिळते. आपण ह्यांचे दोन्ही दुकानं एक्सप्लोर करणार आहोत. सो आता आपण पहिल्या ब्रांचमध्ये आलेलो आहोत आणि संतोष दादा आहेत माझ्यासोबत. खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये. दादा, खूप सुंदर साड्यांचं कलेक्शन तुमच्याकडे मी बघते आणि मगातपासून मी फक्त साड्या बघते. असं एक सेकंदही असं झालं नाही की मी इकडचा डोळा तिकडे केला आणि आता आपण येस आणि पूर्ण म्हणजे मी असं दुकान माझ्या डोळ्यांनी फिरून बघितलेलं आहे. असं एवढं सुंदर आहे. आता मला कलेक्शन प्रेक्षकांना पण दाखवेल. आता आपण फक्त तुम्ही डोळ्याचा म्हणजे जे नेत्रसुख घेतलंय आपण. आता तुम्हाला मी साड्यांची व्हरायटी पूर्ण दाखवतो मॅम. ओके, आता आपण काय करतो, तुम्हाला मी स्टार्टिंग रेंज पासून व्हरायटी दाखवतो. म्हणजे काय होईल, तुम्हाला एक सिल्कची आयडिया येईल कुठून स्टार्ट होतं ते. मला सांगा, ओरिजिनल पैठणी किती खरी खरी पैठणी आहे मला खरं सांगा की कितीला स्टार्ट होते? स्टार्टिंग रेंज होते साधारण 31,500 पासून. ओके, मग आपण जसं तुम्ही रेंज स्टार्ट करणार 31 पासून, मग साधारणतः 35,500, 40,500, 48,500 असे हे वेगवेगळे रेंज तुम्हाला स्टार्ट होते. आता ही आपली स्टार्टिंग प्राइस आहे? आता ही आपली स्टार्टिंग प्राइस आहे साधारणतः 7,500 पासून मॅडम. 7,500 का? वाव, खूप सुंदर. याच्यामध्ये तुमचा धागा जो असतो तो प्युअर सिल्कच असणार आणि ह्याच्यामध्ये मला वाटतं पदरचा कलर सेम आहे, काही त्याच्यामध्ये रंग नाही. आता याच्यामध्ये कसं तुमचं हे धागा जो आहे हा सिंगल धागा आहे. सिंगल धागा. फक्त याला काय केलंय, कन्सेप्ट तुमचं हे कॉन्ट्रास्ट बनवलेलं आहे. ओके, पदर कॉन्ट्रास्ट येणार, ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट येणार. त्याच्यानंतर बघा मॅडम, आता याला कसं बनलंय, शोल्डर पल्लू बुट्टी बनलेली. आता ह्या कन्सेप्ट मध्ये तुमचं जाणार आहे ऑल ओव्हर बुट्टी. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला दोघांचा फरक लक्षात येईल. याच्यामध्ये काय केलंय, याच्यामध्ये मीना काम नाहीये, याच्यामध्ये तुमचं मीना काम आहे. मीना काम. आणि याला बुट्टी जे शोल्डर पर्यंत येणार, याला तुमची ऑल ओव्हर बुट्टी येणार. आता ही रेंज 10,500. याच्यामध्ये नथ बुट्टी आहे. याच्यामध्ये 3 प्रकारच्या बुट्ट्या येतात तुम्हाला. साधारणतः पिकॉक बुट्टी येते आणि हे एक नथ बुट्टी येते. सुंदर सुंदर साड्यांचे कलर सुद्धा आहेत. याच्यामध्ये पण साधारणतः 12 ते 15 कलर तुम्हाला अवेलेबल असतात. येस, वाव, ही ओरिजिनल पैठणी. आता ही बघा, ही जे आहे ही आपली ओरिजिनल ट्रेडिशनल पारंपरिक हँडलूम पैठणी. हँडलूम पैठणी ही स्टार्टिंग प्राइस आहे ना? आता ही स्टार्टिंग प्राइस आहे साधारणतः ही बनते 11,950 ला. वाव, काय सुंदर. आणि हा पैठणी ओरिजिनल पैठणी कलर आहे. ही ओरिजिनल पैठणी. वा, जे तुम्ही म्हणताय ते खालून वरून सेम, याला पण ते सेम येतं. हां, म्हणजे आपण बघितलं तर त्याचा पदर पुढून आणि समोरनं आणि मागून आपण दाखवूया. हो, आपण बघू शकतो की समोरनं पुढून आणि मागून म्हणजे बॅक साइडला सेम पदर असतो, म्हणजे ओरिजिनल पैठणी. सो असं तुम्हाला पल्लू मिळणार आहे. याच्यामध्ये पण साधारणतः 20 ते 22 कलर तुम्हाला बघायला 22 कलर मिळतात बघा. वा, याच्यामध्ये पिवळा नवरीचा कलर वगैरे सुद्धा असतो. हो, जे तुम्हाला याच्यामध्ये कलर जसे पाहिजे तसे आपण याच्यामध्ये बनवता येतात. ही गंधर्व प्लस महाराणी पैठणी. महाराणी पैठणी, गंधर्व प्लस महाराणी पैठणी. ओके, याचं असं का नाव आहे? आता हे जे चक्र आहे याला महाराणी चक्र म्हणतात. ओके, हो. आणि याच्यामध्ये जे आहे याच्यामध्ये सुद्धा मीना बुट्टीचं काम दिलेलं आहे. ही पण हँडलूम आहे? नाही, ही पण जकॉर्ड विविंग मध्ये बनते. ओके, आता त्याच्यानंतर बघा, वाव, काय सुंदर कलर आहे पुढचा. हा हा, पेस्टल. येस. आता काय होतं, पैठणी म्हटलं की सगळ्यांच्या डोक्यात आहे की डार्क कलर बनतात, पण आपण काय केलंय याच्यामध्ये पेस्टल कलरचं कलेक्शन पण आपण बनवलंय. आता सगळ्यांचं काय असतं किंवा टिपिकल मध्ये छोटा मोर असतो, पण याच्यामध्ये काय केलं मॅडम, आपण थोडासा फॅन्सी मोर बनवलाय आहे. काय सुंदर साडी आहे. वा वा वा. आता याच्यामध्ये पण साधारणतः 20 ते 22 कलर तुम्हाला बघायला मिळतात. ह्या कन्सेप्ट मध्ये कसं असतं मॅम, पेस्टल कलर आणि डार्क कलर असे दोन्ही कलर्स आपण याच्यामध्ये बघू शकतो. ती सुंदर साडी आपण, मी एखाद अशी आवडली तर घेऊन बघू शकते ना? शोल्डरला टाकू शकतो. येस येस. बघा, मला ही साडी खरंच खूप आवडली. एकतर पेस्टल्स कलर्स माझे फेवरेट आहेत, म्हणजे मला आवडतात पेस्टल्स कलर. आणि त्यात मी पैठणी पहिल्यांदाच बघते. असं तुम्हाला पेस्टल कलरमध्ये पैठणी हवी असेल, किती सुंदर वाटते अंगावर, आपण बघू शकतो. त्याच्यावर व्यवस्थित छान असा पिंक कलरचा वगैरे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातला ना तुम्ही, तर तुमची साडी एवढी सुंदर वाटेल. हा हा हा, खूप सुंदर. बघू शकतो आपण किती सुंदर आहे. आणि याचबरोबर याचा पदर तर मला खूपच आवडला आहे. म्हणजे वेगळा पदर आहे, म्हणजे टिपिकल पैठणी सारखा नाहीये, थोडासा मॉडर्न टच देण्यात आलाय त्याला, है ना?
मस्त असे मोर, 3 मोर मस्त असे फांदीवर बसलेत. वा, क्या बात आहे. आपण नेक्स्ट बघूया. बरं, मला त्याआधी एक सांगा की ओरिजिनल सिल्क कसं ओळखायचं? आता कसं असतं मॅडम, आपण जर साधारणतः पॉलिस्टरमध्ये घेतलं तर त्याचे तुमचं गोळे तयार होणार, आणि प्युअर सिल्कचा धागा जर घेणार तर त्याचे तुमचे ॲश होणार. हे बघ, आता ह्या धाग्याला जर तुम्ही हे केलं, जाळून बघितलं तर याचं तुमचं ॲश होणार. आणि जो पॉलिस्टर धागा असतो त्याची आमची याच्यासारखी गोळी तयार होते. ओरिजिनल नाही, याची Duplicate हो, पॉलिस्टरची. आणि हँडलूमचं जे आहे ना त्याचं तुमचं ॲश होऊन जाणार. ओके. हे आपलं सायंटिफिक रिझन आहे. आता त्याच्यानंतर बघा, आपले पंडत स्पेशल शाही महाराणी पैठणी. वा. अगोदर आपण गंधर्व महाराणी बघितली, ही आपली शाही महाराणीमध्ये. याचं पण लुक फार डिफरंट आहे मॅडम. याला जो पदर जो दिलाय, ही हँडलूम असते ना? ही हँडलूम नाही, ही जकोड विविंग मध्ये, पण ही 100% प्युअर सिल्क येणार तुमचं. प्युअर सिल्क. Yes. वाव. आता याला जे दिलं मग बुट्टी जे दिली ती पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी दिलेली आहे. वाव, खूप सुंदर साडी आहे. आता याच्यामध्ये Colours बघा ना किती- साधारणतः ह्याच्यामध्ये किती color? 175 कलर तुम्हाला बघायला मिळतील. 175 कलर? येस मॅम. आणि My याच्यामध्ये God. पेस्टल कलर सुद्धा आपण बनवलेले आहेत. पेस्टल कलर सुद्धा साधारणतः 175 कलर पेस्टलचे बघायला मिळतील. वेगळे वेगळे color. म्हणजे हे डार्क कलर हे dark color 175 पण वेगळे आणि आणि पेस्टल लाईटचे पण 175 वेगळे. क्या बात है. म्हणजे तुम्ही बघू शकता की 175 कलर्स. आता त्याच्यामध्ये जसं तुम्ही हे कॉन्ट्रास्ट बघितलं, त्याच कॉन्सेप्टमध्ये आपण ही सेल्फ पण बनवतो बॉर्डर. वाव, हा पण एक सुंदर कलर आहे. आता याच्यामध्ये काय होईल, याच्यामध्ये तुम्हाला पदराचं डिझाईन्स हे वेगवेगळं बघायला मिळेल. याच्यामध्ये बुट्टीचं डिझाईन्स वेगवेगळं बघायला मिळेल. हे पण ओरिजिनल सिल्क आहे ना? 100% प्युअर सिल्क येणार. आता ही साधारणतः 18,500 ची रेंज आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, ही सिंगल मुनियामध्ये. वाव, हा पण पेस्टल मध्ये Yes, जातो ma'am. ना? आता ही साधारणतः बघा, ही 20,500 ची रेंज आहे. खूप सुंदर. याच्यामध्ये सुद्धा पूर्ण फॅन्सी किती? पल्लू 20,500? 20,500. खूप सुंदर साडी आहे. काय कलर आहे आणि किती सुंदर आहे. आपण बघू. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 10 ते 12 रंग बघायला मिळतील. 10 ते 12. याच्यात सुद्धा पेस्टल आणि डार्क असे सगळे कलर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. आता आपण काय करूया मॅडम, साधारणतः रेंज वाईज हे 20,000 पर्यंत आपण तुम्हाला कलेक्शन दाखवलेलं. आता याच्या पुढचं जे एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे Yes. ते तुम्हाला मी दाखवतो. आता बघा वाव, ही कलांजली. डिफरंट. हो, कलांजली मध्ये. Yes. हे पण रिच कलेक्शन मध्ये आहे. खूप सुंदर साडी आणि एवढी छान साडी आहे ना. Yes. मस्त उठून दिसेल ना ही कलर प्रत्येकावर. पण वा, इतके वा, सुंदर आहे ना मॅडम. हे सुद्धा पाहिजे तर तुम्ही अंगावरती टाकू शकता. लुक एकदम छान आहे. मला आता आवडतो याच्यामध्ये हा कलर, साधारणतः वाईन तुम्हाला कलर ना? 20 ते 22 कलर बघू शकता याच्यामध्ये. वा, एकदम वाईन कलर. सुंदर कलर आहे. आणि याचा पदर पण ना खूप रिच पदर पण वाटतो. रिच आहे, बॉर्डर याची रिच आहे बघा. आणि अंगावर हा ना वाईन कलर ना मुलींवर खूप सुंदर खूप वाटतो. छान वाटतं मॅडम. तर थोडंसं याला कसं आहे, थोडं ब्रायडल कलेक्शन आपण सुद्धा ह्या म्हणू कलरला शकतो, म्हणू हो. शकतो. याच्यामध्ये Color- कलर्स हिरवा पण याच्या- मिळेल का मला? हिरवा मिळेल तुम्हाला. जो ट्रेडिशनल कलर पाहिजे तो याच्यामध्ये आपण बघू शकतो. बरोबर. याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला कलरचं कलेक्शन, साधारणतः पेस्टल कलर सुद्धा आपण याच्यामध्ये बनवलेलं आहे. याच्यामध्ये Yes, ma'am. कलांजली मध्ये. वा, हो. Yes. क्या बात आहे. म्हणजे तुम्हाला पेस्टल्स कलर पण Yes. मिळणार आहेत याच्यामध्ये. आता आपण काय केलं मॅडम, पैठणीमध्ये अजून एक डिफरंट कलेक्शन बनवलंय. साधारणतः काय होतं, एखादं म्हणतं की आम्हाला वरची बॉर्डर छोटी पाहिजे आणि खालची मोठी पाहिजे, पण ती पैठणीच पाहिजे. तर आपण Okay. त्या पद्धतीने सुद्धा हे पैठणीमधलं कलेक्शन बनवलंय. हे बघ, वा, आता याला काय केलं मॅडम, खाली जी बॉर्डर दिली ती मोठी आहे. मोठी दिलेली आहे आणि वरची दिली छोटी बॉर्डर दिली. आता याच्यामध्ये काय केलं मॅडम, एखादं म्हणतंय की आम्हाला पिकॉक नकोय पण आपल्याला पैठणी Lotus. पाहिजे, तर आपण काय केलं, याच्यामध्ये थोडंसं Lotus. जंगला पल्लू आपण याच्यामध्ये काय? टाकले. जंगला पल्लू. जंगला पल्लू. मला Yes, वाटलं ma'am. लोटस पैठणी. नाही, नाही, लोटस याला आपण लोटसही म्हणू शकतो किंवा जंगला पल्लूही म्हणू शकतो. दोन्ही जंगला पद्धतीने. पल्लू. येस येस. जंगला पल्लू छान आणि वेगळं नाव आहे थोडंसं. याच्यामध्ये क्या सुद्धा बात कलेक्शन तुम्हाला कलरचं एकदम डिफरंट बघायला मिळणार आहे. हे पण रिच मध्ये बघा. आणि आपण फॅब्रिक बघू हो, हे शकतो. पण या 100% साडीचं. प्युअर सिल्क हा. येणार. जे बघतो ना कलरचं व्हेरिएशन, साधारणतः पैठणीमध्ये 3 किंवा 4, जास्तीत जास्त 5 कलरचं व्हेरिएशन पैठणीमध्ये आहे. पण आपण मेन काय बनवलंय की कलरचं व्हेरिएशन आपण याच्यामध्ये जास्त ॲड केलं आहे, जेणेकरून काय होतं की प्रत्येकाला कलरचं ऑप्शन जास्त बघायला मिळालं पाहिजे. म्हणून आपण बनवताना कलर साधारणतः 15, 20, 22 असे कलर आपण प्रत्येक याच्यामध्ये बनवलेले आहे. तर हे जे
पैठणी मधलं कलेक्शन सुरुवातीला बघा कुठलं म्हणलं, एक आसावली नावाचा राजा होता, बरोबर आहे? ओ. त्याला आसावली हे फुल खूप आवडायचं, म्हणून आसावली मग फुल. जेव्हा कारागिरांनी सुरुवात केली तेव्हा त्यांनी पैठणीवरती आसावली फुल तयार केलं. हे ओ. बघ. आणि ही जेव्हा ओरिजिनल पैठणी. येस मॅम, ही 100% 200 ओरिजिनल वर्षापूर्वीपासून. पैठणी जी 200 वर्षापूर्वीपासून बनत आलेली ही आसावली पैठणी. क्या बात हे है. बघा, याचं जे कलेक्शन आहे ना एकदम डिफरंट कलेक्शन आहे. ओके, हे बघा, हा पूर्ण जो पदर आहे हा आसावली पदर आपण बनवलेला आहे. ओके, आणि हाच कलर जो पैठणीचा 100% पैठणी कलर आणि ओरिजिनल पैठणीची डिझाईन जी आसावली पल्लू आपण ज्याला म्हणतो. काय रेंज मध्ये असते ही आता आसावली? साधारणतः बघा ही बनते 87,500 पासून सुरुवात आहे याची रेंज. वाव. हे बघा. आहेच म्हणजे सोनच आहे आपल्या महाराष्ट्रातल्या. आता ही झाली इतिहासाच्या- तुमची स्टार्टिंग, जेव्हा ही आसावली पल्लू बनलं त्याच्यानंतर मग आपलं राष्ट्रीय पक्षी जो आहे तो फार महत्त्वाचा आहे, म्हणून काय केलं कारागिरांनी, राष्ट्रीय पक्षी जो आहे आपला तो मोर, म्हणजे मग त्याच्यानंतर ही बनवायला सुरुवात केली मोरावरती येस. design, आणि ही पैठणीवरती. पैठणी म्हणजे मोर आणि Yes. पैठणी ही जी ओळख झालेली आहे ती घराघरात पोहोचलेली आहे. घराघरात पोहोचलेली, बरोबर. खूप रिच कलेक्शन आहे बघा. बाबा आपल्या महाराष्ट्राची शान आहे ही Yes, पैठणी, yes. म्हणजे जी 200 वर्षापूर्वीपासून आलेली आहे चालत परंपरा. हे बघ. सो ती तुम्ही अशी घेण्याचा, ही, अंगावर घेण्याचं भाग्य टाकून मला बघू मिळत आहे. शकता. सो मला खूप अभिमान कलर वाटतोय पण फार सुंदर आणि आहे. हा माझ्यासाठी सुद्धा एक खूप अभिमानाचा क्षण आहे. सो मला खूप आवडलं, म्हणजे हे बघ. आहे खूप कॉस्टली, कारण असायलाच पाहिजे. मराठमोळेपणाचा याच्यामध्ये अजून एक साज खासियत आहे म्हणून, हा. आता हा. बनवायला येईल साधारणतः 6 ते 7 महिने. 6 ते 7 महिने. येस मॅम, ह्या साडी बनायला 6 ते 7 महिने याला कालावधी लागलेला आहे वा, ह्या साडी बनायला. खूप सुंदर आहे. आपण येस, म्हणजे वाटतं अंगावर घेतलं की राजेशाही थाटात आपण Yes. जगतोय, है ना? बरोबर बरोबर. क्या बात आहे. So, मस्त, मला खूप आता आवडली आहे साडी. त्याच्यानंतर काय झालं मॅडम, जसं जसं तुमचं ट्रेंड बदललं, जसं जसं जनरेशन बदललं, त्याच्यानंतर आपण पैठणीमध्ये सुद्धा व्हेरिएशन बनवलं. आता जसं तुमचा आसावली पल्लू बनवला, त्याच्यानंतर आपण पिकॉक बनवलं, त्याच्यानंतर काय केलंय आपण त्याच्यामध्ये हे कलेक्शन अजून ऍड केलंय. हम्म. हे वा, क्या हे बात आहे. मुनियाचं सिंगल मुनिया पैठणी. आता याच्यामध्ये काय होतं मॅडम, याच्यामध्ये फक्त आतमध्ये तुमचं रेशम असतं आणि बॉर्डरला ही जरी असते. ओके, पण याच्यामध्ये काय केलंय, बनवताना आपण ऑल ओव्हर साडी ही जरीची बनवलेली आहे. याला म्हणतात टिश्यू पैठणी. टिश्यू पैठणी. येस. वाव, ही पण खूप सुंदर आहे. ही पण खूप रिच वाटेल हा अंगावर. मस्त, क्या बात आहे. आता याच्यामध्ये सुद्धा ही आसावली. येस, याच्यामध्ये सुद्धा आसावली पल्लू बनवलाय आपण. ओके, हे बघा. वा, काय सुंदर पदर आहे, काय सुंदर त्याच्यानंतर पदर मग आहे. आपण वा, हे वा, वा. बनवलंय पिकॉक पल्लू. किती प्रेमात पडायचं या साड्यांच्या, अजून किती प्रेमात पडायचं, म्हणजे वा, क्या बात कलरचं आहे. कलेक्शन पण याच्यामध्ये फार सुंदर आहे, डिझाईनही फार सुंदर आहे. खूप सुंदर. बघा ना कसली रिच, म्हणजे राजेशाही थाट का Yes, असतो. ma'am. Yes, तर तुम्हाला बघायचं असेल तर पंडित पैठणीमध्ये तुम्हाला यायचंय आणि इकडे साड्या खरेदी करायच्या. त्यांच्याकडच्या प्रत्येक साडी खूप खूप सुंदर आहे. प्रत्येक साडी अशी वाटते की ही घेऊ की ती घेऊ, ती घेऊ की ही घेऊ. आता याची स्टार्टिंग रेंज जाते मॅडम 31,500 पासून याची सुरुवात आहे. ही स्टार्टिंग प्राइस Yes, झाली का? ma'am. आणि ही जी आपण टिश्यू पैठणी बघितली ही साधारणतः 33,500 पासून याची सुरुवात सुरुवात आहे. होते. ओके, याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाचा पदर तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळा बघायला मिळेल. याच्यामध्ये सुद्धा प्रत्येकाचा पदर हे वेगवेगळा बघायला मिळेल. आता हे एक डिफरंट लुक खूप मध्ये सुंदर कलर आहे यार. हा कलर बघा, कलर बघा तुम्ही फक्त, किती सुंदर कलर आहे. कलरचं लुक पण आणि हा छान आहे. नवरीसाठी वगैरे एकदम हो, परफेक्ट हे ना. पण नवरीसाठी तुम्ही घेऊ शकता, वरमाईसाठी घेऊ शकता. लुक अगदी आणि डिफरंट असं काही आहे. नाही फक्त नवरींनीच. नाही, असं काही नाही. हो, हे बघा. खूप सुंदर साडी आहे, मला खूप आवडली. खूप जंगल पल्लू आहे का हा पण? नाही नाही, याला पिकॉक पडलं बघा. पिकॉक पल्लू. पिकॉक, अच्छा हा पिकॉक. Yes, आणि yes. पोपट पण दिसतो हो, मला दोन्ही याच्यावर. दोन्ही याच्यामध्ये बनवलंय. याला बॉर्डर Parrot जे and बनवलंय peacock पल्लू. पॅरेट ऑन पिकॉकची बॉर्डर आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे मला हा कलर, मी हा कलर हो, टाकू फेवरेट शकता आहे मॅडम. साड्यांमध्ये, तर मी हा अंगावर घालून अंगावरती घेऊन टाकून जाते. बघू शकता तुम्ही. क्या बात आहे, हे बघा. खूप सुंदर आहे. हे साड्यांची खरेदी करायची ना तर येवल्यात यायचंच आहे, पण पंडित पैठणीमध्ये नक्की यायचं आहे, कारण की पंडित पैठणीमध्येच एवढा सुंदर कलेक्शन कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार हा. आहे. कलरचं मी व्हेरिएशन तुम्हाला तुम्हाला याच्यामध्ये अजिबात बघणार खोटं आहे. नाही सांगणार. आता मी येवला भरपूर फिरलेली याच्या आधी सुद्धा, बट एवढं सुंदर कलर,
एवढे सुंदर व्हरायटी आणि एवढं छान कलेक्शन तुम्हाला कुठे मिळणार आहे? तर फक्त पंडित पैठणीमध्ये. पैठणीमध्ये. आणि साडीची गॅरंटी, मुळात साडीची गॅरंटी Yes, जी ma'am. असते ना तुम्हाला पंडित पैठणीमध्येच मिळणार आहे. सो मला खूप 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 सुंदर वाटलं यांचं कलेक्शन. आपण पुढे बघूया. येस, त्याच्यामध्ये काय केलंय थोडंसं ऑल ओव्हर ब्रोकेट कन्सेप्ट आणि बॉर्डर, पैठणी बॉर्डर. हीच पैठणी आहे का? येस, हे सुद्धा पैठणीचंच कलेक्शन आहे. हम्म. हे सुद्धा व्हेरिएशन फार डिफरंट येणार बघा. ही कितीची आहे? आता ही साधारणतः 25,500ची रेंज आहे. आता याच्यानंतर अजून एक डिफरंट कलेक्शन. वाव, नवरीची साडी आहे ना? येस, ही लुक बघायचं. सुंदर आहे. आता हा जो आहे हा स्पॅन बॉर्डर मध्ये. क्या बात आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या लग्नात एकदम स्पेशल स्पेशलच्या स्पेशल लुक करायचा असेल ना तर हा ही खरंच तुम्ही खूप सुंदर घेऊ साडी आहे. शकता. वा, काय कलर आहे, एकदम भारी. कॉम्बिनेशन पण अगदी डिफरंट आहे. काय प्राइस असेल तरी या आता साडीची? हे जे ना मॅम हे 88,500ची रेंज आहे. वाव, तर त्याच्यानंतर अजून एक डिफरंट बॉर्डर आहे बघा मॅडम. ते वाव. पण एक रिच कलर पण युनिक आहे आणि बॉर्डरही युनिक आहे. वा, ही झावरा सुंदर. लोटस बॉर्डर. झावरा. येस मॅम, झावरा म्हणजे पैठणीतलं वेगळं कलेक्शन. याच्यामध्ये काय केलं मॅडम, याच्यामध्ये जे लोटस बनवले त्याला झावरा लोटस म्हणतात. हे बघा, हे सुद्धा युनिक कलेक्शन सुंदर आहे. याच्यामध्ये लाल कलर मिळेल का हो, मला? याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला रेड कलर, परत तुमचा जसा राणी कलर, जसं तुमचा ह्याची काय असे- असते प्राइस? आता ही जाते मॅडम तुम्हाला 95,500. स्वस्त आहे म्हणजे. स्वस्त आहे पदराचं एकदम, काम बघा खिशाला मॅडम परवडणारी. हे स्वस्त, सुद्धा काम अगदी डिफरंट आहे. खूप सुंदर आहे. कलरचं व्हेरिएशन याच्यामध्ये फार वेगळं बघायला मिळेल तुम्हाला. पुन्हा घ्या हा शब्द. याला सुद्धा कलरचं व्हेरिएशन सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. हम्म. ओके, याला साधारणतः टायमिंग लागतो 8 ते 9 महिने ह्या साडी 8 ते 9 बनवायला. महिने एक साडी एक बनवण्यासाठी. साडी बनवायला. तर तसे पैसे पण असणारच ना. आणि बरं मला काय सांगा, होतं मग, पैशाचा याच्यामध्ये विषय नसतो. याच्यामध्ये काय असतं की आपल्याला एक्सक्लुझिव्ह कलेक्शन जर तुम्हाला पैठणीमधलं घ्यायचं असेल त्याच्यामध्ये पैशाचं काही नसतं. असं असतं. तर आता आपण आहे ना पैठणींचं कलेक्शन तर बघितलेलं Yes, आहे, ma'am. पण मला ना सांगा की तुमच्याकडे दुसऱ्या पण कुठच्या साड्या मिळतात का? म्हणजे दुसरं कलेक्शन पण आहे का कोणत्या येस साड्यांचं? मॅम, आता कसं आहे आपण हे पैठणीचं कलेक्शन बघितलं बरोबर आहे. आता पैठणीच्या व्यतिरिक्त आता नवरी मुलीसाठी जे ब्रायडल कलेक्शन आहे ते सुद्धा आपण बनवतो. त्याचं मी तुम्हाला काही व्हरायटीज दाखवतो. वाव, वाव, खूप सुंदर साडी. आता हे जे ना मॅडम हे पंडत स्पेशल टिश्यू ब्रोकेटमध्ये. टिश्यू ब्रोकेट. येस मॅम, याला कांचीपुरम ब्रोकेट पण म्हणू शकता. मी थोडंसं वेगळं नाव देऊया साडीला, रेखा स्टाईल साडी देऊया. येस मॅम, ते सुद्धा तुम्ही खूप याच्यामध्ये म्हणू सुंदर शकता. साडी हे आहे. बघा. आणि आपण रेखाजींच्या अंगावर जी साड्या Yes, ma'am. बघतो Yes, yes. तर थोड्याफार 100% याच त्याच pattern मध्ये टाईपमध्ये असतात. कलेक्शन आपण बनवलेलं आहे. हे आणि सुद्धा different नवरीसाठी collection. पण Yes, yes. परफेक्ट आहे. म्हणजे हो. थोडी हो. असं कांजीवरम टाईप मध्ये. हा, हे तेच कलेक्शन आहे पंडत स्पेशल आणि टिश्यू मस्त कांजीवरम. हलकी फुलकी एकदम कांजीवरम लाईट म्हटली. वेट. जेव्हा तुम्ही हे प्रॉपर अंगावरती घ्याल ना तर याचं कलेक्शन फार डिफरंट, म्हणजे तुम्हाला दिसायला पण रिच वाटणार आहे. बऱ्याच सेलिब्रिटींच्या लग्नात आपण ही साडी ह्याच बघितली साड्या आहे. बघतो मॅडम. याला म्हणतात रंगकाट, म्हणजे कलर जे आहे ते तोडून तोडून आपण याच्यामध्ये बनवतो, म्हणून याला नाव दिलं आहे रंगकाट. रंगकाट डिझाईन. सुंदर ब्रायडल लुक हा येस पण है ना. मॅम, हे सुद्धा 100% ब्रायडल कलेक्शन आहे. नवरीच्या हिशोबाने हे पूर्ण ब्रायडल कलेक्शन आहे. एकदम सुंदर आहे बघा. वाव, आता खूप सुंदर साडी. हे पण झालं. आता नवरीला जर समजा एंगेजमेंटच्या हिशोबाने कलर स्पेसिफिक पाहिजे असेल तर ते सुद्धा कलेक्शन आपण याच्यामध्ये बनवतो. जसं की आपण राणी कलर झाला, रेड कलर झाला, हे एंगेजमेंटच्या हिशोबाने हे पण कलेक्शन फार सुंदर आहे. खूप सुंदर कलेक्शन. क्या बात है यार, क्या साडी है यार, सच में. म्हणजे साडी असावी तर अशी हो. पिंक आता कलर आणि आपण काय अंगावर केलंय? नेसली ना प्रॉपर मेकअप वगैरे केलात आणि जर तुमची एंगेजमेंट असेल, लग्न असेल, खास लुक हवा असेल तर परफेक्ट साडी आहे. Yes. आपले सध्या रीलवर ही साडी व्हायरल झालेली साडी झालेली आहे. आहे. मी बघत होते मग खूप सकाळी. सुंदर आहे. हे बघा, कितीला मिळते हो ही? डिफरंट आहे. आता याच्यामध्ये साधारणतः रेंज आहे मॅडम 25,000 ही स्टार्टिंग. कितीची आहे? ही 22,500ची रेंज आहे. क्या बात आहे, काय सुंदर साडी आहे. खूपच भारी साडी आहे. आणि सरोस्की वर्क म्हणजे तुम्ही बघू शकतो, ही यांच्या दुकानातली सगळ्यात व्हायरल साडी आहे. आय Yes, नो, कारण की मी यांचे रील्स बघत होते आणि मला म्हणजे भरपूर जणांची ना इथे इन्क्वायरी या साडीसाठी होती.
खूप आवडली आहे साडी, खूप सुंदर आहे. मी अंगावर घेऊन बघू शकते? हो, अंगावर घेऊ शकता. वाव यार, खरंच म्हणजे खूप सुंदर साडी आहे. Yes, आणि आज मला इतकं वाटत होतं की का लोक एवढी पसंती देतात या साडीला, पण आज खरंच प्रत्यक्षात बघून प्रत्यक्षात कळतंय बघितल्यानंतर तुम्हाला काय जसं साडी लुक लक्षात आलं. लुक म्हणजे मला माहिती आहे, जेव्हा आपण एक नवरी म्हणून रेडी होऊ किंवा ही साडी जर मी कुठच्या तरी कार्यक्रमाला जाऊन प्रॉपर रेडी होऊन नेसली ना, तर मला माहिती आहे, मी स्वतःला इमॅजिन केलं त्यात मी कशी दिसेन. सो साडी खूप परफेक्ट आहे, different म्हणजे आहे. खूपच याच्यामध्ये सुंदर आहे. आपण थोडंसं आता पेस्टल कलरचं पण कलेक्शन याच्यामध्ये आपण आणणार आहोत का? वा. बनवलेलं आहे. ते क्या सुद्धा बात छान आहे. आहे. चला आता आपण अजून थोडं साड्यांचं कलेक्शन बघूया, येस, म्हणजे थोडंसं पैठणीपेक्षा वेगळं आहे. वेगळं कलेक्शन आहे. साधारणतः हे बघा, हे कांजीवरम स्टाईलमध्ये. ओके, हे पण कलेक्शन युनिक आहे. वाव, छान कलर आहे. याच्यामध्ये मस्त. सुद्धा व्हेरिएशन, कलरचं व्हेरिएशन फार बघायला मिळतं. आपण खूप त्याच्यामध्ये सुंदर तुम्हाला डिझाईन्स पण फार वेगवेगळ्या बघायला मिळतात. color. वाव, बॉर्डर छोटी ही मोठी. कितीची साडी आहे? आता ही 13,500 ची साडी आहे. मस्त, क्या बात आहे. त्याच्यामध्ये आपल्या ह्या 2 डिझाईन फार फेमस आहे. एक लोटस वाली आणि एक पानची डिझाईन. हे बघा, आणि हे लोटस बॉर्डर. हे सगळ्यात हिट डिझाईन माझ्या दुकानातले. लुक अगदी छान. कलरचं व्हेरिएशन याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 रंग तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. आणि याचं कपड्याचं फील घ्या मॅडम तुम्ही. कपडा जो आहे, कपडा एकदम सॉफ्ट बनवला आहे. एकदम हे सॉफ्ट. बघा, तुम्ही जेव्हा हे प्रॉपर वेअर कराल ना, एकदम सुंदर वाटेल. ही पाहिजे तुम्ही अंगावरती घेऊ शकता. एकदम सुंदर असं कलेक्शन आहे. अंगावर घेतल्यावर खूप सुंदर वाटतोय ना हा कलर, छान वाटतं. खूप रिच आहे. आणि कलरचं व्हेरिएशन पण याच्यामध्ये फार सुंदर आहेत कलर. येस, खूप सुंदर. क्या बात आहे यार, काय साड्या आहेत. सो आता मला ह्या सगळ्या साड्या आवडलेल्या आहेत. आता आपण पुढच्या दुकानात जाऊया, कारण मला तिकडचं कलेक्शन सुद्धा बघायचं आहे. ओके, दोन्ही दुकानाबद्दल एवढं ऐकलंय ना की मला आता दोन्ही दुकानातलं कलेक्शन बघायचं. इकडचं तर कलेक्शन खरंच खूप सुंदर आहे आणि खरंच तुम्ही खूप छान छान कलेक्शन मला दाखवलेलं, त्यासाठी तुम्हाला थँक्यू. आता मी तुमच्या दुसऱ्या ब्रांच मध्ये जाते आणि तिकडचं सगळं कलेक्शन एक्सप्लोर करते. ओके मॅम, ठीक आहे, थँक्यू. चलो. तर आता आपण पंडित पैठणीच्या सेकंड ब्रांच मध्ये आलेलो आहोत आणि आपण आता इकडचं सुंदर कलेक्शन बघणार आहोत. आणि मला सगळ्यांना सांगायला आनंद होतो की पंडित पैठणीच्या ज्या ओनर आहेत त्या आहेत माझ्यासोबत. खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये. आणि ना काकू, आता नवरात्री सुरू आहे आणि नवरात्री म्हटलं ना की एक स्त्री शक्तीचा जागर असतो आणि तोच जागर आता आपल्या सगळ्यांमध्ये जागा झालेला असतो, बरोबर की नाही? तर आता मला खूप आनंद होतोय ह्यासाठी आणि मला खूप अभिमान पण वाटतोय. हा जो संपूर्ण डोलारा सांभाळतात, तो हा डोलारा कोण सांभाळतात तर आपल्या काकू सांभाळतात. आणि काकू खूप छान काम करताय तुम्ही. थँक्यू. प्रत्येक स्त्रीला ना मोटिवेशन मिळणार आहे तुमच्यामुळे आणि मला पर्सनली मिळतंय. आणि आता आपण स्टार्ट करूयात. काय स्टार्टिंग प्राइस आहे इकडच्या पंडित पैठणीच्या या सेकंड ब्रांचच्या साडीची? ही ही जो आहे ना कमी रेंज पासून स्टार्ट आहे. ही 750 ची साडी आहे. वाव, ही 750 का? कारण ही देण्या घेण्यासाठी खूप चालते. मस्त साडी आहे. अशी परफेक्ट. साडी आणि पूर्ण ह्याच्यामध्ये कलर्स ऑप्शन त्याच्यात कलर येतील. एक तर 10 ते 12 कलर येतात त्याच्यात. ओके, वा. त्याच्यामध्ये कलर. त्याच्यानंतर ही कमी रेंज मध्ये परत टिश्यू साडी वाव, ही खूप सुंदर आहे. मुनियामध्ये. मुनियामध्ये टिश्यू साडी ना, आणि आजकाल ही खूप ट्रेंड आहे. हो, ट्रेंड. खूप चालतात ना ह्या साड्या. काय प्राइस मध्ये मिळते तरी? बघा बरं. 6,500 का? हो. नाही, प्राइस खाली. 5,250 ला. तुम्हाला ही 5,250 ला पडणार त्याच्यानंतर आहे. ही पण कमी प्राइस मध्ये आहे. ही पण एक कमी प्राइसची का? वा, मस्त. म्हणजे पण हा पैठणी ब्लॉक, पैठणी ब्रॉक कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे. कॉन्ट्रास्ट मध्ये. कॉन्ट्रास्ट मध्ये येणार आहे. याच्या असं कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार. वा, खूप सुंदर. मला ही ग्रीन पण आवडली, मस्त आहे. हा, ही तर मला नंतर ही खूप पण एक आवडली साडी आणि मी स्वतः असा विचार करते की ही साडी घेऊया आपल्या बजेट मध्ये आणि मस्त स्वस्त मस्त सॉफ्ट राहायची. एकदम. आणि मुळात अशी कॉम्बिनेशन एकदम कलर कॉम्बिनेशन डार्क लाईट आहे एकदम. हे डार्क आणि लाईट टाकले त्याच्यात. ओके. काय प्राइस याची फायनल? बघा बरं त्याच्यावर काय आहे. वा, हा, चष्मा लावल्याने तेच, त्याच्यावर तेच. दिसत नाही मला. 6,550 ला आहे ही साडी आणि खूप सुंदर कलर आहे. मला आवडला. ही माझ्या अंगावर बघूयात कशी दिसते. वा, चांगली वाटते ना? छान वाटते. छान चांगली वाटते. मस्त वाटते. चला आता काकू मला गिफ्ट करणार आहे ती साडी. चला पुढे बघूयात आपण. किती सुंदर साडी आहे ही, पर्पल. मला आवडली ही पण. हे सगळ्या आणि साड्यांच्या कलर खूप सुंदर आहेत काकू तुमच्याकडच्या हे साड्या. सगळे माझे मुलं करतात सगळं.
म्हणजे मुलं खूप हुशार, दोन्ही पण मुलं आहे ना हो. खूप म्हणजे खूप हुशार आहे. आम्ही तर केलंच आहे, पण त्याच्यानंतर पोरं आता करताय. हा ते एक असतं ना मला- की सांभाळणार मला म्हणजे तोच खूप अभिमान आहे की माझे पोरं आता इतके हुशार आहे, ते सगळं करतात ते लाईट वाव किती सुंदर साडी आहे काकू ही साडी बघू. आहे ना खूप सुंदर आहे. ही खरंच खूप सुंदर. अंबानी स्टाईल आहे ही साडी. अंबानी स्टाईल. हो. क्या बात आहे, खूप सुंदर साडी आहे. काय प्राइस आहे याची? इथे आहे का? प्राइस तिकडे असेल तिकडे. बघू, खूपच सुंदर आहे यार साडी ही. 6,850 6,850. मला ही पण साडी आवडली. मला पेस्टल कलर खूप आवडतात. हो का? आणि मस्त ह्या सगळ्या साड्या चापून चोपून बसणार आहेत. कपडा एकदम सॉफ्ट येईल तुम्हाला. म्हणजे अंगावर मस्त हो, फुलणार बिलणार. फुलणार नाही, एकदम चोपून बसणार साडी. हो हो. एकदम म्हणजे असं वाटणार आणि नाही तुम्ही साडी lightweight पण घातलेली. आहे. आता साडी घातलेली असं वाटणार नाही तुम्हाला. ही कितीला आता आहे? ह्या साडीला तुम्ही बघितलं ना तर ओरिजिनल जर प्राइस असेल ना तर 1,00,000 असं प्राइस राहणार. मग ही साडी कमी रेंजची बनवली आपण. ही कमी रेंजमध्ये बनवली आपण. 4,550. म्हणजे जशी जी हे साडीला लागलं ना ओरिजिनल बनवायला 6 महिने लागतील. 6 महिने ते वर्ष असं लागतं ओरिजिनल साडी ओरिजिनल बनवायला. साडीला. ओके. तर ती कमी रेंजमध्ये आपण बनवून घेतलेली आहे. हे बघ, हे सेमी एक वेगळं पैठणी. आहे. हे कतांमध्ये येणार थोडंसं कतान वेगळं. सिल्क. ही कितीला? बघू. पण मला असं काही आवडली 2950 वगैरे असतील. आहे हा त्याच्यामध्ये. 2950. त्याच्यामध्ये हे अलग अलग डिझाईन येते. वा. प्रत्येक याच्यामध्ये ही डिझाईन पण पैठणी आहे का? हो कतान त्यातलेच सिल्क मध्ये? कतान सिल्क वा. यामध्येच आहे अलग अलग डिझाईन मस्त. हे बघा कतान सिल्क मध्ये तुम्हाला अशी छान म्हणजे कपडा आहे फॅब्रिक एकदम सुपर आहे. मस्त छान कॉटन नाही आहे कॉटन पेक्षा जरा आणि चांगलं ही पण छापून चोपून बसणारी शॉपिंग मुळात आहे ना. आणि वयस्कर लोकांना ही छान दिसणार साडी. वाव ही किती सुंदर रिच लुक. म्हणजे ज्यांना साडी असे लाईट वेट पाहिजे असतील त्यांना त्यांच्यासाठी छान. हो ऑफिस साठी वगैरे किती मस्त आहे ना. त्यानंतर आता ही पण एक अलग आहे मला खूप आवडली होती साडी. हा पोला ओरिजिनलच वाटते एकदम. ओरिजिनल सारखी साडी बनवली आहे. किती ही साडी कशी आपण बनवली ना तर 2 वर्ष लागतात त्याला. अशा हो साड्या ओरिजिनल बनवली ते ही अलग बनवली आहे थोडीशी. आणि हे बरं मशीन मिळते. 6,500 ला आहे. मला असं वाटलं होतं की 10,000च्या वरती असेल पण मला आवडली यार. आणि कलर बघा ना किती सुंदर आहे. मला आवडली यार ही खूप. आणि कलर बघा ना किती सुंदर आहे. 6,550 ला आणि एवढी भरलेली साडी पैठणी ती पण. वाव खूप 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 सुंदर साडी आहे. याच्यामध्ये कलर आहे तुमच्या? हो येते ना कलर याच्यामध्ये लाल रंग वगैरे येतो? असं असं. हे एक आहे बरं हे अंबानी लोटसमध्ये. अंबानी लोटस. हो ही कमी रेंजमध्ये बनवली आपण. हो का? तशी सेम मध्ये कमी सेम रेंज. कमी रेंजमध्ये बनवली. ओके खूप सुंदर आहे साडी ही. आणि मला सगळ्याच पैठण्या इकडच्या आवडलेल्या आहेत. 9,850. हे एक अंक आहे. तुम्ही लोटस बघितला ना तो येवल्याला बघा तिकडे ब्रँचला त्या ब्रँचला बघितला लोटस त्याच्यातला हा कमी रेंज आहे. कमी रेंज मधला. ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती का बघा डाळिंबाचं झाड पण दाखवलंय फुलपाखरू पण दाखवलंय बा डाळिंबाचं. वा काय कलर आहेत. पिंक कलर तर सगळ्यात सुंदरच वाटतो. सुंदर आहे. चालतो हा नवरी मुलीला पण चालतो. हा कलर म्हणजे खूप छान दिसतो आम्हाला. आणि याच्यामध्ये कसं माहिती पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी आहे एकसारखं अंतरावर. खूपच सुंदर आहे काकू खरंच. ही व्हाईट कलर खास. काय साडी आहे बघा ही मस्त. किती सुंदर. वा क्या बात आहे. मस्त. ही नेसल्यावर रिच वाटत असेल ना फुल? हो त्याच्यामध्ये सगळं दिलं बघा. याचं मोर पण आहे फुल पण आहे लोटस पण आहे सगळं काही आहे. आणि पूर्ण अशी भरलेली साडी आहे. जोधपुरी वाटते साडी एकदम, है ना? वेगळं वाटतं काहीतरी जोधपुरी असं मटेरियल म्हणजे अलग आहे काहीतरी एक सारखे डिझाईन अंतर. किती सुंदर. वा ह्या अशा सगळ्या साड्या ना नेसल्यावर एवढ्या सुंदर वाटत असतील ना रिच. कमी रेंजमध्ये एक छान एकदम ही पण एक सुंदर साडी. ही कमी रेंजची आहे का? काय प्राइस आहे ह्याची? बघा बरं हा 4,250. सॉफ्ट आहे बरं का सिल्क सॉफ्ट एकदम. वा आता ना मी एवढ्या महागड्या साड्या बघून आले ना की मला 4,250 3,000 हे पण कमी वाटायला लागलेत. अरे वा किती स्वस्त साडी असं वाटतं. वा खूप सुंदर. हे पण एक ही वेगळं काय आहे? बांबू सिल्क? बांबू सिल्क. हा बांबू सिल्क ना ह्याला म्हणतात. लाईट वेट मध्ये लाईट वेट बांबू सिल्क. वाह क्या साडी आहे यार. काय साडी आहे सुंदर मस्त. बांबू सिल्क. आणि मला अशा साड्या खूप आवडतात लाईट वेट. पेस्टल शेड मध्ये. हा पेस्टल पण आहेत ना यामध्ये? याच्यामध्ये सगळे कलर येतील. वा 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 तुम्हाला याच्यात सगळे क्या बात आहे. खूपच सुंदर. मला आवडली ही साडी. ही सगळी लाईट वेट म्हणजे कसं कोणाकोणाला लाईट वेट पाहिजे असते मस्त जड नकोय साडी. आणि वयस्कर झाल्यानंतर कसं माणसाला काय जड प्राइस नकोय. आहे ह्याची? वाव 2,950 प्राइस आहे. आणि मला कमी वाटते सगळ्यात. ही साडी मला खूप आवडली आहे आणि मस्त वाटते ही साडी. बांबू सिल्क. ही पण एक छान आहे. छान असे थोडे पेस्टल्स कलर मला आवडतात. एक गडवाल सिल्क मध्ये. गडवाल सिल्क. गडवाल सिल्कची काय प्राइस Cotton. तुमच्याकडे? 950. गडवाल
कॉटन 950. 1250 ची 950 ऑफर आहे त्याला. ऑफर आहे का? सो आता मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे आणि तुम्हाला खरंच इथे यायचं आहे. येवल्यात कुठे सुंदर पैठणी, स्वस्त मस्त रेंजपासून एकदम हाय लेवलच्या पैठणी कुठे चांगल्या मिळतात हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितलेलेच आहे. याचबरोबर पैठणीच्या मागचा इतिहास सुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहे. याचबरोबर तुम्हाला काकूंनाही भेटता आलेलं आहे. याचबरोबर तुम्हाला छान छान साड्या बघता आलेल्या आहेत. याचबरोबर तुम्हाला इकडची व्हायरल साडी सुद्धा बघता आली आहे. याचबरोबर तुम्हाला आणि सगळ्या पैठणी आणि मुळात पैठणी ओरिजिनल कशी ओळखायची आहे सगळं 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 पुन्हा सिल्क कसं ओळखायचं साडीचं हे सगळं तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर मला माहिती आहे, खात्री आहे की तुम्ही पैठणी खरेदी करण्यासाठी पंडित पैठणीमध्येच येणार आहात. ऑफरही सुरू आहेत, छान छान ऑफरही तुम्हाला इथे मिळणार आहेत आल्यावर. त्यामुळे तुम्ही नक्की या पंडित पैठणीमध्ये आणि ही सगळी खरेदी तुम्ही पंडित पैठणीमधून नक्की करा. सो आपण गर्दी पण बघू शकतो. मी एक पॅन फिरवते असा आणि दाखवते. गर्दी बघू शकतो. आता हळूहळू गर्दी खूप झालेली आहे इकडे. आणि मी मगाशी जेव्हा इथे आली होते आणि बसली होती ना तेव्हा तर पूर्ण खचाखच हे शोरूम भरलं होतं आणि ते तर ऑलरेडी पूर्ण भरतं. सो 2 ब्रांच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. प्लीज 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 मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. सो इथे नक्की या आणि पंडित पैठणीमधून खरेदी नक्की करा. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप 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 प्रेम करा. थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.